मान्सूनची खरी तारीख अखेर जाहीर झाली। राज्यात कोणत्या तारखेपासून पावसाळा सुरू होणार, हवामान विभागाने सांगितली तारीख। एक तारीख जी पाहताच महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय, कारण की हवामान विभागाने मान्सूनची तारीख सांगत असतानाच महाराष्ट्रासाठी दोन धोके सांगितले आहेत। पहिला धोका हा उष्णतेचा आहे। पुढील 3 दिवसात 20 जिल्ह्यामध्ये 48 अंशांच्या वरती तापमान जाणार असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली। तसेच एका मोठ्या चक्रीवादळाचा धोका देखील समोर आला आहे। या चक्रीवादळाची तारीख देखील जाहीर झाली। दोन अशा तारखा सांगितल्या की महाराष्ट्रात भयानक उष्णता असणार। तसेच मान्सूनची तारीख कोणती, कोणत्या तारखेला पावसाळा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस, कुठे सगळ्यात कमी पाऊस, याची सगळी सविस्तर माहिती आता हवामान विभागाने दिली आहे। पहा, यावर्षी भयानक परिस्थिती आहे। यावर्षी सुपर एल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाळ्याची तारीख बदलली। पहा, लोकांना खोटं वाटत होतं, पण जेव्हा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज समोर आला, ज्यामध्ये जे सांगितलं होतं ते ऐकून लोकांना धक्का बसला। कारण की त्याच्यात सांगितलं गेलं की दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची बातमी आता समोर येत आहे। पण त्यामध्येच तो प्राथमिक अंदाज होता, पण अखेर तो फायनल अंदाज आला आणि त्या अंदाजात पावसाळ्याचं सगळं चित्र समोर आलं। आता पाऊस तर एका विचित्र तारखेला येतोय, पण सगळ्यात मोठा धोका आहे तो सध्या सुरू असणाऱ्या उष्णतेचा। असूनही उष्णतेची तीव्रता आता जाणवत असताना तीच दुपटीनं वाढण्याचा धोका आहे। यासोबत मान्सूनची तारीख, चक्रीवादळाची तारीख, अशा 3 तारखा महाराष्ट्रासाठी जाहीर करण्यात आल्या। मग आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की मान्सूनची खरी तारीख काय, कोणत्या तारखेला पाऊस सुरू होतोय, कोणत्या जिल्ह्यासाठी काय काय तारखा समोर आल्या, याची माहिती तर आपण पुढील 20 सेकंदात घेतोच आहेत। पण त्यासोबत सध्याचा जो धोका सांगितलाय, जो हीट वेव्हचा आहे किंवा उष्णतेच्या लाटेचा आहे, तो धोका कोणत्या 20 जिल्ह्यांवर बरसणार आहे, काय उष्णतेच्या तारखा आहेत, काय काळजी घ्यायला सांगितली आहे, ते देखील आपण सगळ्यात पहिले पाहतोय। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे चक्रीवादळाची तारीख। लक्षात घ्या, जेव्हा सुपर एल निनो येतो तेव्हा भयानक चक्रीवादळ येतं। 10 ते 15 वर्षापूर्वी असाच सुपर एल निनो एकदा सक्रिय झाला होता, तेव्हा चक्रीवादळाने महाराष्ट्रात दाणादाण उडवली होती। त्यामुळे चक्रीवादळाची तारीख देखील व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत, त्यामुळे वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पाहतोय हीट वेव्ह म्हणजे उष्णतेची लाट। आता कुठे कोणत्या 20 जिल्ह्यात तीव्र होणार आहे, या लाटेमुळे कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे, कोणत्या 2 तारखांना सावध राहायला सांगितले। त्यानंतर दुसरा मुद्दा मान्सूनच्या तारखेचा, आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा भयानक चक्रीवादळाची तारीख। पहा, हवामान विभागाची एक बैठक झाली आणि त्याच बैठकीमध्ये 3 तारखा जाहीर करण्यात आल्या। पहिली तारीख आहे मान्सूनची। मान्सून नेमकं केव्हा सुरू होतोय, पावसाळा खरा कधी सुरू होतोय, याचा अंतिम अंदाज देण्यात आलाय। यासोबत उष्णतेच्या लाटेसंदर्भात 2 तारखा आणि चक्रीवादळाची तारीख, सगळी माहिती टप्प्याटप्प्याने पाहतोय। तर पहा, मान्सूनची तारीख ही ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद होईल, पण त्या आनंदाच्या आधी धोक्याची सूचना ऐका, तो म्हणजे इशारा उष्णतेचा। सध्याची उष्णता, हा उकाडा तुम्हाला जाणवतोय, तो उकाडा दुपटीनं वाढणार, कारण की भारतावर सध्या हीट डोम तयार झाला आहे। म्हणजे जेव्हा एखाद्या विशिष्ट भागावर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होतं, ती गरम हवा कोंडली जाते, तेव्हा त्याला हीट डोम म्हटलं जातं। हीट डोम म्हणजे एका दृष्टीने गरम हवा एका ठिकाणी जमा होणं असं म्हणतात, ज्यामुळे उष्णता इतकी वाढते की कमी होण्याचं नाव घेत नाही। काल परवा उष्माघाताने अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याची उदाहरण तुम्ही ऐकले असतील, पण आता विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भासाठी अतिशय गंभीर इशारा दिलाय। विदर्भातील अकोला, अमरावती यासारख्या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता। हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी 5 सूचना दिल्या, कारण की उष्णतेची लाट केवळ ऊन नाही तर आरोग्यासाठी मोठा धोका। ही उष्णतेची लाट नेमकं कधीपर्यंत संपणार, काय तारखा आल्यात, कोणत्या 2 तारखांनाही सर्वाधिक असणार आणि कोणत्या जिल्ह्यात धोक्याचा इशारा, ही माहिती आता आपण सगळ्यात आधी जाणून घेतोय। पहा, हवामान विभागाची बैठक झाली, कारण की सुपर एल निनो आल्यामुळे मान्सूनची तारीख बदलली, सोबत उष्णतेची लाट आली आणि चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा धोका समोर आलाय। मग काय आहे ते चक्रीवादळाची तारीख, मान्सूनची तारीख नेमकं काय, मान्सूनची काय बातमी आली, हे सगळं डिटेलपणे समजून घेतोय। कारण की मान्सूनचा फायनल अंदाज देतानाच चक्रीवादळाचा भयानक राक्षसाची तारीख देखील समोर आली। 120 किलोमीटर प्रति तास वेगानं महाराष्ट्राकडे एक चक्रीवादळ धडकणार आहे। ती चक्रीवादळाची तारीख देखील आपण समजून घेणार आहोत। पहा, सगळ्यात आधी मान्सूनच्या बाबतीतली माहिती आपण जाणून घेतोय। मान्सूनचा अंदाज नेमकं काय आलाय, काय तारीख आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कशा पद्धतीने राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार, याचा अंतिम अंदाज आता आलेला आहे। काही दिवसांपूर्वी एक अंदाज आला होता,
जो प्राथमिक अंदाज होता, कारण की दोन प्रकारचे अंदाज असतात, एक प्राथमिक अंदाज असतो, एक अंतिम अंदाज असतो. तर अंतिम अंदाज आता आलेला आहे. त्यामुळे मान्सून कधी सुरू होतोय, कोणत्या जिल्ह्यात कसा बरसणार हे आपण आता ताबडतोब पाहतोय. पण त्यानंतर जाणून घेतोय ती भयानक चक्रीवादळाची तारीख आणि त्याचबरोबर उष्णता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक राहणार, काय तारीख समोर आली आहे. पहा, आता सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे पहा, हवामान विभागाने एक मॉडेल वापरले ज्याला एक्सटेंडेड रेंज मॉडेल असं म्हणतात. तर त्या मॉडेलमध्ये जो हवामान विभागाचा जो अंदाज आलाय, जो अंतिम अंदाज असं बोललं जात आहे, त्या अंदाजामध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण आता तयार व्हायला सुरुवात झाले. हालचाली या समुद्राच्या पृष्ठभागावर होताना दिसून आल्या. साधारणपणे 30 एप्रिल ते 7 मे या दरम्यान बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये काही घडामोडी घडणार आहेत आणि ज्याच्यामुळे मान्सूनची तारीख बदलणार. पहा, यंदा मान्सून लवकर येण्याचे संकेत आहेत. सविस्तर आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन जे आहे ते धमाकेदार होणार आहे. पहा, मान्सूनचं आगमन जे आहे ते अतिशय धमाकेदार होणार. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आता जूनमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होतोय, पण त्याआधी जो तारीख आहे ती चक्रीवादळाची तारीख आहे, तर ती देखील तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महिना आहे जुलै आणि ऑगस्टचा. या 2 महिन्यात पावसाचा जोर देखील जबरदस्त कायम राहील. पण मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस थोडा लपंडाव खेळण्याची शक्यता. सप्टेंबरमध्ये जेव्हा परतीचा पाऊस असेल तर त्यावेळेस तो देखील जो आहे तो पाऊस चांगला राहणार असल्याचं ज्या मॉडेलने त्या ठिकाणी सांगितलंय. तळ कोकणामध्ये मान्सूनची जी चाऊल आहे ती मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होऊ शकते. आता मे महिन्याचा पहिला आठवडा साधारणपणे आपण असं धरूयात की 8 मे पर्यंत आहे. दुसरा आठवडा 15 मे पासून आहे. तर असं गृहीत धरा की 15 मे नंतर जी परिस्थिती आहे तर ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बदलायला सुरुवात होऊ शकते. मान्सून लवकर येणार आहे ही आनंदाची बातमी जरी असली तरी चक्रीवादळ ह्या मान्सूनला अडवणार की त्याला वेग अधिक देणार, कारण की 120 किलोमीटर प्रति तास वेगानं हे चक्रीवादळ येत आहे. मग त्या चक्रीवादळाची तारीख काय? पहा, सध्याची सगळ्यात मोठी आणि भीतीदायक बातमी म्हणजे समुद्रातली चक्रीवादळाची स्थिती. सॅटेलाइट फोटोनुसार बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी 2 सिस्टम विकसित होत आहेत. मे महिन्याच्या मध्यात म्हणजे साधारणपणे 14 ते 21 मेच्या दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज. हवामान तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या 4थ्या आठवड्यात हे वादळ अधिक सक्रिय होणार. ती विशेषतः 20 आणि 21 मे या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील असू शकतात. जर ही सिस्टीम अधिक मजबूत झाली तर किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतो आणि याचा थेट परिणाम कोकण, मुंबई लगतच्या बेटांवर होण्याची शक्यता. हे वादळ मान्सूनच्या प्रवासावरही परिणाम करू शकतं. अंदमान निकोबार बेटाच्या दिशेने अशाच प्रकारची दुसरी सिस्टम विकसित होत आहे जी बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व किनारपट्टीला इशारा देत आहे. या चक्रीवादळाचा धोका कोणत्या जिल्ह्यांना आहे? यामध्ये कोकण विभागातले काही जिल्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर इथे देखील उष्णतेचा तडाखा तो बसण्याची शक्यता. विदर्भामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. 29 एप्रिलला विदर्भात पावसाचे काही संकेत दिलेले आहेत, पण तोपर्यंत सूर्य आग ओकतच राहणार आहे. जनजीवन विस्कळीत होऊ शकतं अशा प्रकारची शक्यता तिथे वर्तवण्यात आलेली आहे. आता तुमच्या भागामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे? मान्सूनची तारीख ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं? मान्सून हा मेच्या दुसऱ्या आठवड्यातच सक्रिय होण्याची बातमी तुम्हाला कशी वाटली? तुमचा जी भावना आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.